नमस्कार. जसं मी नेहमी सांगितलं आहे, म्हणजे मागच्या ह्याच्यात सांगितल्याप्रमाणे, मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, आजपासून श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृत या ग्रंथातील कथा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा गणपतीचं स्मरण करूया. ओम गम गणपतये नमः. सरस्वतीचं स्मरण करूया. श्री महासरस्वत्यै नमः. गुरूंचं स्मरण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा जो नामघोष आहे, प्रत्येक दत्तभक्ताच्या ओठात, प्रत्येक दत्तभक्ताच्या स्मरणात हा नामघोषाचा जो गजर आहे ना, हा गजर सतत होत असतो. तर श्रीपाद महाराजांचं चरित्र वर्णन करण्यासाठी तसं पाहायला गेलं तर मी अपात्र आहे. माझी तेवढी पात्रता नाही आहे. मी पुन्हा पुन्हा तोच विचार करते. पण 2020 पासून ज्या वेळेला पहिल्यांदा माझ्या हातात हे चरित्र आलं होतं, त्यावेळेपासून जेव्हा मी संपूर्ण अध्याय वाचले, त्याचं पारायण केलं, ज्या वेळेला मी ध्यानात बसते त्या वेळेला मला असंच वाटायचं की महाराजांचं हे चरित्र ओवी स्वरूपात लिहावं. आणि तसं मी प्रयत्न, ऑफकोर्स आता ही बुद्धी, जसं म्हणायला गेलं ना, बुद्धी आपल्याला आपल्या अवतीभोवती ज्या विभूती असतात, जे आपले गुरु आपण ज्यांना मानलेलं असतं, स्वामी समर्थ महाराज म्हणा किंवा श्रीपाद श्री वल्लभ महाराज म्हणा किंवा कोणतेही गुरु ज्यांना आपण शरण असतो, शंकर महाराज म्हणा, गोंदिवलेकर महाराज म्हणा, साईनाथ महाराज म्हणा, ते आपल्या मनात हे तरंग उठवत असतात. हे कर्म जे आहे ना, ते अतिशय सूक्ष्म रीतीने चालू असतं. तर त्यामुळे मी प्रयत्न सुरुवात केलेली, मी करण्यापेक्षा ते करून जे घेत होते, परंतु माझं करिअर, माझं जॉब्स, या सगळ्या गोष्टींमध्ये मला ते पूर्ण करता येईना. तरीही मी जॉबला जिथे जात होते तिथे मी 5 ओव्या लिहून काढत होते. बट ते करायला माझं हे आयुष्य जाईल जर मी त्या गतीने चालले तर. महाराजांचा संकल्प आहे, आपण तो महाराज सिद्धीच नेतील. कोणाच्या पण म्हणजे वेड्याच्या जसं आपण ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखाने वेद गायलेत, तर कदाचित माझं निमित्त महाराजांनी काय केलं आहे मला माहीत नाही. आणि माझी खरंच पात्रता नाही आहे, तरी पण त्याचं एवढं हे झालं आहे की मी जेव्हा ध्यानाला बसते तेव्हा मला ते टंग करून घंटा वाजते की तुला हे करायचं आहे. तर लिहिलेलं सुद्धा आहे मी, पण ते मी पब्लिश करू शकत नाही, कारण त्याला कॉपीराईट्स असतात. त्यामुळे हेही चरित्र जे महाराजांचं आहे, माझ्या अल्पमतीने मी वर्णन करण्याचा प्रयत्न, मी म्हणण्यापेक्षा महाराज जसं करून घेतील तसं त्यांना करून घेऊ दे. शरणागत आपण तसं म्हणतो, श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. तर सुरू करूया. खरं बघायला गेलं तर ही जी कथा आहे तो एक मोनोलॉग आहे. मोनोलॉग म्हणजे काय? जर मी माझी कथा सांगेन आयुष्याची, किंवा कोणीही दत्तभक्त जशी कथा सांगेल, तशीच श्री शंकर भट्टांनी ही कथा सांगितली. इट्स काइंड ऑफ अ ट्रॅव्हल मोनोलॉग. अतिशय उत्तम आणि सुंदर आहे. नक्कीच घेऊन तुम्ही वाचा. तर सुरुवात करूया. खरं तर मूळ चरित्र जे आहे ते तेलुगू भाषेत आहे आणि त्याचं मराठी भाषेत अनुवाद केलेला आहे. तर तो जो मराठी भाषेतला अनुवाद केलेला आहे, असे 2 ग्रंथ आहेत. जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं, हा एक ग्रंथ आहे आणि हा एक ग्रंथ आहे. मूळ लेखक त्यांचे शंकर भट्टच आहेत आणि ते तेलुगूमध्ये म्हणण्यापेक्षा ते संस्कृतमध्ये त्यांचा जो ग्रंथ रचलेला आहे तो मूळ संस्कृतमध्ये आहे आणि ते श्रीपाद महाराजांबरोबर वावरलेले आहेत. त्यामुळे आपण आता मोनोलॉग कसं असतो तसं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आज मुद्दाम मी माझ्या कवड्यांची माळ याच्यासाठीच घातली आहे, कारण तुळजापूरची भवानी तसं पाहायला गेलं तर जगदंबा आहे,
पण साक्षात सरस्वती स्वरूप आहे, कारण तिचं बीज आहे ऐन, आणि ऐन बीज हे सरस्वतीचं बीज आहे. अनेक पद्धतीने आपण त्याचा वापर करत असतो. त्यामुळे माझ्या मुखातून चुकीचं काही येऊ नये, त्यामुळे एक कॉन्फिडन्ससाठी खरं तर मी हे आज कवड्यांची माळ धारण केलेली, म्हणजे माझी घातलेली आहे. तसं मी नाही घालत अनेकदा, फक्त पूजा करताना घालते आणि नंतर मग मी माझ्या परडीवर ठेवून देते. तर शंकर भट्ट हे देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण होते. त्यांचा जन्म हा भारद्वाज गोत्रात झाला होता आणि श्रीकृष्ण दर्शनासाठी ते उडुपीला गेले होते. त्यावेळेला श्रीकृष्णाचं ज्या वेळेला त्यांनी मनोहरी दर्शन केलं, त्यावेळेला ते मंत्रमुग्ध झाले आणि असं त्यांना वाटू लागलं की श्रीकृष्ण त्यांना सांगतायत की तू कन्याकुमारीला जा आणि कन्यका परमेश्वरीचं दर्शन घे. त्याप्रमाणे श्रीपाद भट्ट पुढे निघाले. ते कन्याकुमारीला गेले. त्रिवेणी सागरात त्यांनी स्नान केलं आणि कन्यका देवीचे दर्शन त्यांनी घेतले. मंदिरातल्या पुजाऱ्यांनी सुद्धा मोठ्या भक्तिभावाने ते जेव्हा देवीची पूजा करत होते, त्यावेळेला शंकर भट्टांनी काही लाल फुलं आणली होती. ती लाल फुलं त्यांनी मोठ्या श्रद्धेने देवीला अर्पण केली. देवी अंबा त्यांच्याकडे खूप प्रेमळपणे बघत होती आणि या स्नेहपूर्ण नजरेने ती बघत असताना शंकर भट्टांना काही साक्षात्कार झाला. त्यांना असं वाटायला लागलं की देवी त्यांच्याशी बोलते. साक्षात्कार ही जी गोष्ट असते ना, ती अनुभवी माणसाला येते, ज्याची पूर्ण श्रद्धा असते देवावर, जो पूर्ण शरणागत झालेला असतो, त्यालाच असे साक्षात्कार घडतात. अन्यथा जे मीमांसा करत बसतात, प्रमाण मागत बसतात, त्या लोकांना असे साक्षात्कार या जन्मात घडणं शक्य नाही. या जन्मात घडणं शक्य नाही. कितीही प्रकांड पंडित असू दे, किती LLB, BA, LLB, मास्टर्स इन मास कम्युनिकेशन और वॉट एवर दे मे डू, they will not get these साक्षात्कार्स. Why? Because they are not surrendered. They are not surrendered. So that is why त्यांना असा साक्षात्कार झाला आणि त्यांना देवी असं त्यांना सांगू लागली की तू कुरवपूर क्षेत्रामध्ये जा आणि श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचं दर्शन घे. त्यामुळे तुझं जीवनाचं सार्थक होईल. त्याच्या दर्शनाने तुझ्या अंतरात्म्याला आनंदाचा अनुभव येईल आणि ते फार अवर्णनीय अनुभव होता तो. बघा, तुमच्यापैकी अनेकांना, मला सुद्धा, तुम्हाला सुद्धा, मी काही कोणी ग्रेट नाही आहे, मी पण एक तुमच्यातलीच व्यक्ती आहे. फार फार तर मला माझी इच्छा प्रबळ आहे. काही गोष्टी श्रीपाद महाराजांचं वाचून दाखवणं ही माझी इच्छाशक्ती आहे. कदाचित त्यांचा संकल्प असेल, तो माहीत नाही मला, पण प्रत्येकाला अनुभव येतो. भक्ती मार्गात जो कोण माणूस आहे त्या प्रत्येकाला तो अनुभव येतो. पण काय होतं माहिती आहे, आपल्या आजूबाजूची जी माणसं असतात त्यांना हे आपण अनुभव सांगितले की ते काय म्हणतात, तुलाच अनुभव येतो, आम्हाला नाही येत अनुभव. अनुभव येणार कसा? तुम्ही कनेक्शनला बसलाच नाहीत, तुम्ही वायरच नाही जॉईन केली आणि बटन दाबून तुम्हाला प्रकाश पडेल असं तुम्हाला वाटतंय. यू हॅव नॉट कनेक्टेड, सो हाऊ कॅन यू गेट द एक्सपिरियन्स ऑफ द डिवाइन? सो दोज हू आर कनेक्टेड विल गेट डेफिनेटली द एक्सपिरियन्स ऑफ डिवाइन. आणि डिवाइन एक्सपिरियन्सेस आहेत, स्वप्नात दृष्टांत होतात, मला होतात, अनेक भक्तांना होतात. ते सत्य साक्षात्कार पण आपण बघतो, अनेकांना बघतो. स्मृतिगामी दत्त महाराज आहेत आत्ताही, जे मी सांगते त्याला, आणि जो कोणी ऐकते तिथे स्मृतिगामी दत्त स्वरूपाने ते आहेत. फक्त एवढंच आहेत की आपल्या या डोळ्यांना ते दिसत नाहीत. अणुरेणू दिसत आहेत का? नाही. अणुरेणूंपेक्षाही सूक्ष्मातलं सूक्ष्म तत्व हे दत्त तत्व आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर अनुभव येत असतील तर अनेकदा काय असतं, हॅल्युसिनेशन्स पण असतात, इल्युजन्स पण असतात. आता साधना मार्गामध्ये असं असतं की ज्याला अनुभव येतोय त्याचे ते हॅल्युसिनेशन्स आहेत की इल्युजन्स आहेत, हे कसं पडताळून पाहायचं? तुम्हाला समजा एखादा अनुभव आला, तुम्हाला एखादा दृष्टांत मिळाला, स्वामींचा मिळू दे, शंकर बाबांचा मिळू दे, कोणाचाही मिळू दे, आणि तसा अनुभव आला तर आपण म्हणायचा हा दृष्टांत आहे. पण आपल्या मनातच विचार आले, अनेक स्वामी भक्त आहेत, अनेक देवीचे भक्त आहेत, त्यांना ना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देव्या दिसत असतात, मलाही दिसतात, अनेकांना दिसतात, कारण ध्यानाची लेवल आहे ती. ध्यानाच्या लेवलला आपण जसं जसं वर जातो तसे तसे देव भेटतात, सिद्ध दिसतात, दिसत राहतात ते आपल्या नजरेला.
हा अनुभव आपण कोणाशी शेअर करू नये. पहिली गोष्ट ते दिसणं बंद होतं, कनेक्शन ब्रेक होतं आणि ते कनेक्शन ब्रेक आपल्याला करायचं नाही आहे. त्यामुळे आपल्या ध्यानातले अनुभव एक कोणाला कथन करू नका, तुमच्या गुरूंशिवाय. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला असे अनुभव येत असतील आणि ते सत्य प्रत्यक्षात तुम्हाला दिसत असेल, तर हा दृष्टांत अनुभव सत्य झाला असं म्हणायचं. अदरवाईज तुमच्या मनात कल्पनांचे पूर वाहत असतील. बिकॉज वेन यू गेट इन टू द मेडिटेशन, युअर ब्रेन गेट्स ॲक्टिवेटेड अँड इट कॅन ॲक्टिवेट सायकोसिस इन युअर ब्रेन. And once the brain is activated, in psychosis is activated, you will get hallucinations. And we are not getting into the hallucinations. त्यामुळे आपल्याला येणारे अनुभव दैवी आहेत हे कसं ओळखावं, त्याची प्रचिती येणे, याला दैवी अनुभव. आपल्याला प्रचिती आली ते समजायचं, अरे हा अनुभव दैवी होता.